जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आमदार अभिजित पाटील सध्या गावभेट दौरे करत आहेत आणि सामान्य नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत। मात्र या उलट माढा तालुक्याचे नेते समजले जाणारे रणजित शिंदे आणि पंढरपूर तालुक्याचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक हे मात्र या निवडणुकीसाठी पडद्यामागचे डावपेच करण्यातच मग्न असल्याचं दिसून येत आहे। त्यामुळं पंढरपूर तालुक्यात असणारे 40 गावामध्ये, त्यामध्ये भाळवणी गट असेल, तुंगत गट असेल, करकम गट असेल, या गटातील गावामध्ये कल्याणराव काळेंची भूमिका काय आहे, प्रशांतराव परिचारक यांची भूमिका काय आहे आणि माढ्याचे नेते रणजित शिंदे यांची भूमिका काय आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही। त्यामुळं हे नेते सध्या पडद्यामागची डावपेच करण्यात मग्न असल्याची चर्चा पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागात सुरू आहे। नमस्कार, मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज। तर दर्शको, पंढरपूर तालुक्यातील सुमारे 40 गावे हे माढा मतदारसंघाला जोडलेली आहेत। त्यामुळं माढा मतदारसंघासाठी आणि पंढरपूर तालुक्यासाठी ही गावं, हे गट महत्त्वाचे आहेत। त्याचबरोबर पंढरपूर तालुक्यातील भाळवणी गट, करकम गट आणि तुंगत गट हे माढा तालुक्यासाठी देखील तेवढाच महत्त्वाचा आहे। सध्या जिल्हा परिषदेचं वारं वाहू लागलंय, त्यामुळे ग्रामीण भागात प्रत्येक जण या निवडणुकीसाठी उत्सुक आहे आणि या उत्सुक लोकांसाठी सध्या असणाऱ्या चर्चा सुरू आहेत। सध्या आपण पाहिलं तर माढ्याचे आमदार अभिजित आबा पाटील हे प्रत्येक गावात गावभेट दौरे करत आहेत। काल भाळवणी गट त्यांनी पूर्ण केला, तर आज तुंगत गट पूर्ण करत आहेत। त्यामुळे या गटात असणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडीअडचणी, शेतकऱ्यांना लागणाऱ्या सोयीसुविधा यांची देखील चर्चा ते सध्या करताना दिसत आहेत। या चर्चा करत असताना जे भाजपचे नेते मानले जातात प्रशांतराव परिचारक आणि नुकतंच भाजपमध्ये आलेले रणजित भैया शिंदे यांची भूमिका मात्र महत्त्वाची मानली जाते। कारण दर निवडणुकीला माजी आमदार प्रशांतराव परिचारक गट असेल, हा माजी आमदार बबनदादा शिंदे गटाला सहकार्य करायचा। कारण या दोघांच्याही ऊस कारखाना, साखर कारखान्याशी संलग्न असलेले अनेक प्रश्न त्यामध्ये असायचे। त्यामुळे ती दोघेही एक जरी विरोधक असले तरी, दोन्ही वेगवेगळ्या पक्षी असले तरी ते स्थानिक निवडणुकीत एक होत होते आणि परिचारक गट त्यांना सहकार्य करायचा। त्या बदल्यात या गटातून परिचारक गटाचे उमेदवार निवडून यायचे। मात्र आत्ताची परिस्थिती, आत्ताची राजकीय परिस्थिती पूर्णतः बदललेली आहे। कारण माढ्याचे आमदार अभिजित आबा पाटील यांनी विठ्ठल कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांची मोठी विश्वासार्हता त्यांनी निर्माण केलेली आहे। या विश्वासार्हतेच्या जोरावरच या गटात असणारे शेतकरी बांधव हे अभिजित आबा पाटील यांच्या पाठीमागे निर्भीडपणे उभे आहेत। हे विधानसभा निवडणुकीत दिसून आलेलं आहेच। त्यामुळे यंदाची निवडणूक ही रणजित शिंदे अथवा प्रशांतराव परिचारक आणि कल्याणराव काळे यांना एवढी सोपी आणि सहज राहिलेली नाही, हे नक्की।